Students, today I am going to continue our new story that is रेड हेडेड लीक. विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेड हेडेड लीक या क्राईम स्टोरीची इंट्रोडक्शन करून दिलेली होती, ओळख करून दिली होती आणि काही पात्रसुद्धा सांगितलेले होते, समजावले होते. मिस्टर शेरलॉक होम्स, विल्सन अँड रायटर डॉक्टर वॅटसन यांबद्दलही who is telling us this story. I explain these characters from this story. आणि मी तुम्हाला ही न्यूजसुद्धा वाचून दाखवलेली होती, जी ॲडव्हर्टिजमेंट न्यूजपेपरमध्ये आली होती, तीसुद्धा मी तुम्हाला रीड केली होती, वाचून दाखवली होती. आता आपल्याला त्या स्टोरीचा पुढचा भाग जाणून घ्यायचा आहे. वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी और नेक्स्ट इव्हेंट ऑफ दी स्टोरी. इथपर्यंत आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहे की शेरलॉक होम्स जे लेखकाचे मित्र होते, त्यांनी लेखकाची ओळख मिस्टर विल्सन यांच्याशी करून दिली. आणि मिस्टर विल्सन कोण होते, तर त्यांना भेटायला आलेले विजिटर होते. त्याचबरोबर रेड हेडेड मॅन होते, लाल केसधारी ते व्यक्ती होते. हू वॉज अ पॉन ब्रोकर. त्याचबरोबर ते पॉन ब्रोकर होते. पॉन ब्रोकरचा अर्थ मी समजावला होता. पॉन ब्रोकर मीन्स लहान असा सावकार किंवा व्यापारी. सावकार की जो पैसे उधार देतो आणि काहीतरी वस्तू गहाण ठेवल्याशिवाय तो उधार देत नाही, असा व्यक्ती. त्यांचं स्वतःचं ऑफिस पण होतं. असे हे पॉन ब्रोकर होते मिस्टर विल्सन. आता ते आपल्याला ही गोष्ट सांगतायत. आता तुम्हाला या पिक्चरमध्ये, इन दिस पिक्चर 3 मेन्स इज गिवन दॅट इज टॉकिंग टू इच अदर. हे या पिक्चरमध्ये तुम्हाला 3 व्यक्ती दिसत आहेत की जे एकमेकांशी बोलत आहेत. ब्लॅक कोटमध्ये असलेले जे आहेत ते शेरलॉक होम्स आहेत. नंतर तुम्हाला खाली चेअरवर बसलेले दिसत आहेत, ही इज मिस्टर विल्सन. ते मिस्टर विल्सन आहे, हू इज टेलिंग ही स्टोरी, की जे त्यांची गोष्ट सांगतायत आपल्याला. आणि हातांची घडी घालून उभे आहेत ते डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसन म्हणून ते दॅट ही इज टेलिंग दिस स्टोरी टू अस, की जे आपल्याला ही गोष्ट सांगतायत. अशा पद्धतीने हे 3 कॅरेक्टर्स म्हणजेच पात्र आपल्याला समोर दिसत आहेत. आता पुढचा भाग आपण शिकूवर. द ॲडव्हर्टिजमेंट हॅड अपिअर्ड इन न्यूजपेपर 2 months ago. विल्सन टेल्स अस दॅट दिस ॲडव्हर्टिजमेंट हॅड अपिअर्ड इन न्यूजपेपर 2 months ago. 2 महिने अगोदर ही जाहिरात पेपरमध्ये आलेली होती. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्संट स्पॉल्डिंग हॅड शोन इट टू हिम. आणि त्यांना ही जाहिरात कोणी दाखवली, तर त्यांचे असिस्टंट होता विन्संट स्पॉल्डिंग याने ही जाहिरात त्यांना दाखवली होती. ही आता स्पॉल्डिंगबद्दलची एक्स्ट्रा माहिती ते देत आहेत. ही वॉज स्मार्ट, इफिशियंट फॉर अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. हा जो स्पॉल्डिंग होता, हा स्मार्ट, चुणचुणीत असा मुलगा आणि त्याचबरोबर काम करण्यासाठी तो सक्षम होता आणि अर्ध्या पगारावर तो काम करत असायचा, अर्ध्या पेमेंटवर तो काम करत होता. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही फॉल्ट्स पण होते, म्हणजे त्याच्यात दुर्गुण पण होते. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप द फोटोग्राफ्स. म्हणजे एव्हरी नाऊ अँड देन म्हणजेच वारंवार. त्याचा मिनिंग काय घ्यायचा आपण, फ्रिक्वेंटली और वारंवार. तो वारंवार काय करायचा, तो त्याचं काम सोडून खाली सेलरला, सेलरचा अर्थ घ्या इथं तुम्ही तळघरात तो जायचा. आणि तळघरात जाऊन त्याचं जी हॉबी होती, त्याची हॉबी होती फोटोग्राफी. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. हुज हॉबी, स्पॉल्डिंग्स हॉबी. स्पॉल्डिंगचा तो छंद होता. तो छंद जोपासण्यासाठी तो वारंवार तळघरात जायचा आणि तिथं त्याचे फोटोग्राफ्स डेव्हलप करत होता. अशा पद्धतीने हे स्पॉल्डिंगचे त्याने दुर्गुण सांगितलेले. स्पॉल्डिंग शोड द ॲडव्हर्टिजमेंट टू मिस्टर विल्सन अँड एक्सप्लेन टू हिम दॅट ॲन अमेरिकन मिलेनियर मिस्टर आयझॅक हॉपकिन्स हॅड फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग. स्पॉल्डिंगने काय केलं, तर ती ॲडव्हर्टिजमेंट मिस्टर विल्सनला दाखवली आणि काय एक्सप्लेन केलं की अमेरिकन मिलेनियर, अमेरिकेतील अब्जाधीश जो आहे त्याचं नाव आहे मिस्टर आयझॅक हॉपकिन्स. यांनी एक
प्रसिद्ध अशी संघटना निर्माण केलेली आहे लाल केसधारी संघटनेसाठी. आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपण यांना मदत करायची, टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. आणि अशा लाल केसधारी संघटनेला मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. आणि स्पॉल्डिंगने त्यांना मिस्टर विल्सनला म्हणजे आपल्या बॉसला खूप वळवण्याचा प्रयत्न केला, खूप बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, विनंती केली की सर तुम्ही अप्लाय करा, कारण तुम्ही लाल केसधारी संघटनेतील लाल केसधारीच व्यक्ती आहात, तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करा. कारण अमेरिकन मिलेनियर जे आहेत आयझॅक हॉपकिन्स यांनी ही संघटना स्थापन केलेली आहे आणि त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे, ही वाचा, असं स्पॉल्डिंगने मिस्टर विल्सनला सांगितलं. ती जाहिरात दाखवली आणि अप्लाय करण्यासाठी विनंती केली. Students, see, when Spaulding urged Mr. Wilson to apply for the job, so the two of them went to the address given in the advertisement. विद्यार्थ्यांना बघा, सर आयझॅक हॉपकिन्स यांनी ही जी जाहिरात दिलेली होती, रेड हेडेड लीगचे ते प्रमुख होते. हू वॉज द फाउंडर ऑफ रेड हेडेड लीग. रेड हेडेड लीगचे ते फाउंडर होते. फाउंडर म्हणजेच काय, तर संस्थापक. यांनी ही जाहिरात दिलेली होती आणि स्पॉल्डिंग हा विल्सनचा असलेला हा हाताखाली असलेला असा तो असिस्टंट होता. आणि त्या असिस्टंटने त्यांना विनंती केली की सर तुम्ही अप्लाय करा या रेड हेडेड लीगच्या या जाहिरातीसाठी. आणि ते दोघं त्या ॲड्रेसवर गेले, पत्त्यावर गेले आणि तिथं ते ॲप्लिकेशन देण्यासाठी गेले. द फ्लीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. व्हॉट सीन दे सीज. त्यांनी काय दृश्य बघितलं, तर तो जो रस्ता होता 7 फ्लीट हा फुल ऑफ रेड हेडेड पीपल, लाल केसधारी लोकांनी पूर्ण भरलेला होता. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वूड नॉट गेट द जॉब. मिस्टर विल्सनला असं वाटलं की अरे कॉम्पिटिशन तर खूप टफ दिसते, इथं खूप स्पर्धा दिसते, इतके लोकांनी ॲप्लिकेशन घेऊन आलेले आहेत, आपल्याला काही जॉब मिळणार नाही. ही वूड नॉट गेट द जॉब, ही थिंग्स दिस. त्यांनी असा विचार केला की आता आपल्याला जॉब तर काही मिळणार नाही. ही वॉन्टेड टू गो बॅक बट स्पॉल्डिंग पुश थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. त्यांना परत जाण्याची इच्छा होती, पण स्पॉल्डिंग जो त्यांचा असिस्टंट होता त्यांनी त्यांचा हात धरला आणि पुश केलं आणि म्हणजेच त्या गर्दीमधून त्यांना पुढे ढकललं आणि थेट त्या ऑफिसपर्यंत तो घेऊन गेला. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड टेबल. त्या ऑफिसमध्ये दुसरे काहीच फर्निचर नव्हतं, फक्त 2 चेअर्स होत्या. कपल ऑफ म्हणजेच 2 चेअर, 2 चेअर्स अँड अ टेबल, आणि एक टेबल होता. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि त्या टेबलच्या बाजूला साईडला एक लाल केसधारी व्यक्ती बसलेला होता. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. त्यांचे नाव काय होते, मिस्टर डंकन रॉस. अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. हे डंकन रॉस या रेड हेडेड लीगचे प्रतिनिधी म्हणून बसलेले होते. रिप्रेझेंटेटिव्हचा मिनिंग होतो प्रतिनिधी. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन. त्यांना मिस्टर विल्सन बघितल्याबरोबर खूप आनंद झाला. अँड अनाऊन्स इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. आणि त्याने काय अनाऊन्समेंट केली की मिस्टर विल्सन हेच या जॉबसाठी, या नोकरीसाठी पात्र आहेत, योग्य आहेत आणि आता त्यांचं आम्ही सिलेक्शन केलेलं आहे. ही शूक हँड्स विथ मिस्टर विल्सन, कॉंग्रॅच्युलेटेड हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. त्यांनी मिस्टर विल्सनची हातमिळवणी केली, कॉंग्रॅच्युलेशन केलं, त्यांना अभिनंदन केलं आणि इतर सगळ्या कॅन्डिडेट्सला काय सांगितलं की तुम्ही निघून जा, कारण आम्हाला आमचा योग्य असा, पात्र असा व्यक्ती आम्हाला मिळालेला आहे. अशा पद्धतीने मिस्टर विल्सनला कुठल्याही अडचणी न येता तो जॉब या डंकन रॉस यांनी दिला किंवा त्यांना तो योग्य व्यक्ती म्हणून त्यांना तो जॉब स्वीकारण्यासाठी भाग पाडले. एवढी आपली ही स्टोरी आता अर्ध्यापर्यंत आलेली आहे. पुढे काय होईल ते आपण पुढच्या पिरियडला जाणून घ्या. ओके, बाय.